पोलीस अधीक्षक पदाची सूत्र घेतल्यानंतर योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। याचाच भाग म्हणून ते माध्यमांच्या कार्यालयांना भेटी देत आहेत। आज त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। GTPL SPN डिजिटलचे संचालक विनय नलावडे यांनी त्यांचे स्वागत केलं। यावेळी त्यांनी एस न्यूजच्या वाटचालीची माहिती घेतली। त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी एस न्यूजसह जिल्ह्यातील माध्यमांनी नागरिक आणि पोलीस दलामध्ये दुवा म्हणून काम करावं असं आवाहन केलं। यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी GTPL SPN डिजिटलचे संचालक विनय नलावडे आणि एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे यांच्याशी पोलीस दलाकडून असलेल्या सामान्य नागरिकांच्या अपेक्षांबाबत चर्चा केली। यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जादा परताव्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे घडले असून या गुन्ह्यांचा तपास करताना गुंतवणूकदारांना न्याय मिळावा ही पोलीस दलाची भूमिका असल्याचं सांगितलं। कोल्हापूरमध्ये सायबरचे गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टर्सची फसवणूक असे मोठा केसेस आहे, मोठे केसेस आहे। एक तर जवळपास 50 कोटीचे पण जसं म्हणले ते पण केस चालू आहे। त्यांच्यामध्ये थोडीफार रिकव्हरी झाली, म्हणजे 20-25% रिकव्हरी झाली आणि पुढच्या पण प्रयत्न चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी ते पैसे वापरण्यात आलेले आहे त्यांच्यामध्ये पण आम्ही रिकव्हरीच्या प्रयत्नामध्ये आहे। तर आपले माध्यमाने असं आव्हान राहील की कुठलीही स्कीम तुमच्याकडे येतात की 20% रिटर्न देतो, 30% रिटर्न देतो, म्हणजे खऱ्या अर्थाने तसा रिटर्न शक्य नाही, तरी पण आम्ही थोडा लालचचे बळी पडून अशी स्कीममध्ये पैसे गुंतवू नये अशी सगळ्यांना आवाहन करतो। नागरिकांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सजग राहावं, तसंच फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं। ज्यांना पण 1 रुपयाची सुद्धा चिटिंग झाली असे मॅटरमध्ये तर कृपया करून ते पोलिसाला रिपोर्ट करा। कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असं सांगत नागरिकांनी त्यांच्या घराच्या परिसरासह सार्वजनिक जागा CCTVच्या कक्षेत कशा येतील यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केलं। गुन्हेगारीवरती मेन फोकस जे आहे ते संघटित गुन्हेगारीवरती टॉप मोस्ट प्रायोरिटी राहील। नंतर दुसरा मी मीटिंगमध्ये पण चर्चा केली ते आहे CCTV कव्हरेजबद्दल। म्हणजे बरेचसे प्रायव्हेट संस्थान आहे, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहे, सगळ्यांनी भरपूर मात्रामध्ये CCTV लावले। तर सगळ्यांना अशी विनंती राहील की सपोज आम्ही आतमधले परमायसेस खूप कव्हर करून ठेवतो, तर तुमचे 1-2 एक्स्ट्रा कॅमेरा सेम DVRमध्ये जर तुम्ही बाहेर पण बसवले तर पोलिसाला पण त्यांचा फायदा होईल। जनरल गुन्हेगारीमध्ये पण ते एक डेटरंट म्हणून काम करेल। तिसरा म्हणजे जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आमचं असतात की आमची व्हिजिबिलिटी आहे, पोलीस व्हिजिबिलिटी आहे आणि माहितगार जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे, ते सगळ्यावरती आम्ही काम करणार। महिलांच्या सुरक्षेला कोल्हापूर पोलीस दलाचं सर्वोच्च प्राधान्य असेल असंही त्यांनी सांगितलं। महिला दृष्टिकोनाने एकतर आमच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी राहील ते कुठेही छेडछाडचे प्रकरण जे मुलीसोबत असतात, कोचिंग क्लासेस आहे, कॉलेजेस आहे, अगेन म्हणजे कुठलीही मुलीला काही त्रास असेल, मी काल पण बोललो होतो की आम्ही 24 तास अवेलेबल आहे, आम्हाला फोन करा, माहिती द्या, आम्ही 100% त्यांच्यावरती कारवाई करणार आहे। यावेळी एस न्यूजचे वृत्त समन्वयक सुनील पाटील, प्रतिनिधी विश्वास पानारी, जाहिरात व्यवस्थापक सूरज शिंदे, केदार भोसले आदी उपस्थित होते।